नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी आता मॅडम सगळेजण अगदी तयार होऊन येतात. अण्णासाहेब कर्णिक यांच्या संस्थेमध्ये सर्व दहीहंडीची तयारी होते. मॅडम म्हणतात की चला आता सर्वजण तयार आहात का? तेव्हा सर्व मुलं ही हो म्हणतात आणि सर्व बाळकृष्ण आता लगेच तेथे त्या दहीहंडी फोडण्यासाठी आता तेथे येतात. तेव्हा आता लगेच मॅडम म्हणतात की चला तर आता तयार आहात ना, मग आता स्वागत करूया बाळकृष्णाचं. आता लगेच आरोही खूप छान अशी कृष्णाचा अगदी कॉस्ट्यूम करत तेथे येते. अगदी खूप सुंदर दिसत असते. सर्वजण आता टाळ्या वाजवतात. आरोही इकडे तिकडे बघत असते आणि खूप छान अगदी तिला वाटत असतं. तेव्हा आता आरोही पुढे मॅडम जवळ येते. तिच्या मागे आता सगळे काही ते गोपिका येतात. तेव्हा आता मॅडम आरोहीला म्हणते की चला सगळ्यांनी मिळून आता अगदी व्यवस्थित दहीहंडी फोडायची आहे आणि हे बघा आम्ही शिक्षक आहोत येथे तुम्हाला सांभाळण्यासाठी, त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, करा सुरुवात. त्यानंतर आता इकडे चव्हाण कॅन्टीन मध्ये येतात. अक्षयचं काम सुरू असतं. त्यावर आता लगेच चव्हाण अक्षयला म्हणतो की वा वा देवधर, अहो काय छान असा सुगंध सुटला हो. तेव्हा आता अक्षय पालक सूप आहे त्यामुळे वास तर सुटणारच असे म्हणतो. तर चव्हाण सांगतात अहो तुमची मुलगी आज तर दहीहंडी फोडणार आहे, तर ती कृष्ण बनून आलेली आहे. खरंच किती गोड दिसते ती. आणि ती तर काय म्हणतात अहो दहीहंडी फोडणार आहे. तर हे ऐकून अक्षय म्हणतो की काय म्हणतात, कारण अक्षयला याबद्दल माहिती नसते. अक्षय लगेच आपल्या हातातील काम बाजूला ठेवतो आणि मी आलोच असे म्हणून तो आता तेथील राजेश शेफला लक्ष द्यायला सांगतो. तेव्हा आता चव्हाणांना काही कळत नसतं. चव्हाण आता अक्षयकडे बघतच असतात. अक्षय लगेच कॅन्टीन मधून अगदी इकडे येण्यासाठी धाव घेतो. तोपर्यंत आता इकडे थर सुद्धा चढलेला असतो आणि आरोही आता त्या मुलांच्या पाठीवर पाय देऊन अगदी ती त्या दहीहंडीपर्यंत पोहोचलेली असते. आता मात्र गोलू तिला अगदी खालून हाय हाय आरोही करत असतो. तेव्हा आता आरोही मात्र आता त्या मटक्याजवळ पोहोचते आणि त्यातील नारळ ती काढते. सर्वजण टाळ्या वाजत असतात. आरोहीने नारळ काढल्यानंतर तिला खूप असा आनंद होतो. तेव्हा मात्र आता रमा सुद्धा त्याच वेळेस तेथे येते. रमा खुश होऊन आता हे सर्व बघत असते. तिला आरोहीचं कौतुक वाटतं. त्यानंतर आता अगदी गोविंद गोपाला असं म्हणून आरोही अगदी ती दहीहंडी फोडायला घेते. मॅडम म्हणतात की आरोही जरा जपून वर का. आणि तेवढ्यात त्या मॅडमच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि मॅडम बोलत असतात. तर आता आरोही दहीहंडी फोडते आणि सर्वजण टाळ्या वाजवत असतात. रमा सुद्धा अगदी कौतुकाने आपल्या आरोहीकडे अगदी खूप खुश होऊन बघत असते. तेव्हा आता ती मडकी फोडते आणि आता मात्र अक्षय धावतच येत असतो. परंतु आता ती इतकी खुश असते आणि तेवढ्यात त्या मुलाच्या जो खांद्यावर आरोहीचा पाय असतो तो पाय असा अचानक घसरतो. तेव्हा मात्र आता आरोही अगदी जोरात आई असे ओरडते. तर रमा सुद्धा अगदी आरोही म्हणून धावते. मात्र आरोही खाली पडणार तोच अक्षय तेथे येऊन पोहोचलेला असतो. रमा आता आरोही म्हणून खूपच घाबरते आणि आता अर्थाला सुद्धा खूप अगदी भीती वाटते की आरोही पडली म्हणून तिला धक्का बसतो. सर्वजण अगदी धक्क्याने आरोहीकडे बघत असतात आणि तेवढ्यात आता रमा धावतच येते आणि आरोहीला वरचेवर झेलते. तेव्हा मात्र आता आरोही पुन्हा आई असं म्हणते. अक्षय आता तेथे येऊन हे सर्व धक्क्याने बघत असतो. आता अक्षय बघतो आणि रमा असे म्हणतो. तेव्हा रमा एकटक आरोहीकडे बघत असते आणि आता रमा आपल्या मनात म्हणते की कुठल्याही संकटाच्या वेळेस आता मुलांच्या तोंडातून पहिला एक शब्द आई असा निघतो. आणि तेवढ्यात मात्र आता अक्षय पुन्हा आरोहीला जोरात आवाज देतो. परंतु रमा आणि आरोही एकमेकींकडे अगदी खुश होऊन बघत असतात. अक्षय धावतच येतात आणि आरोही आरू असे करत असतो आणि तेवढ्यात आता तो आरोहीला धरणार तोच आता रमाचा हात अक्षयच्या हातामध्ये येतो. रमा आता अक्षयकडे बघत असते. तेवढ्यात आता अक्षय बघतो आणि आरोहीला विचारतो की तू बरी आहेस ना. तेव्हा आता आरोही म्हणते की बाबा अहो मी यांच्या कुशीत अगदी सेफ आहे. तेव्हा आता अक्षय बघतो आणि लगेच आरोहीला म्हणतो की चल खाली उतर. सर्वजण आता रमा अक्षय आणि आरोही यांच्याकडे बघत असतात. तेव्हा अक्षयला कळते की आपला हात अगदी रमाच्या हातावर आहे म्हणून तो लगेच घाईने हात मागे घेतो आणि आता अगदी तो कावराबावरा होतो आणि सगळ्यांना इकडे तिकडे बघतो. तेव्हा आता सर्वजण आपल्याकडे बघत आहे म्हणून तो रमाला सगळ्यांच्या समोर थँक्यू म्हणतो आणि म्हणतो की प्रसंग सावधान दाखवून तुम्ही माझ्या मुलीचा जीव वाचवला त्यासाठी खरंच मी तुमचा खूप आभारी आहे हो. तेव्हा आता रमा म्हणते की आभार मानण्याची गरज नाही,
कारण इतके वर्ष मी जे करू शकले नाही ते मला आता करता आले. कर्तव्य आहे ते माझं. तेव्हा आता सर्वजण बघत असतात आणि ऐकत असतात. अक्षय म्हणतो की कर्तव्य, तर रमा म्हणते की हो कर्तव्य. आरोही ऐकत असते तेव्हा आता रमा म्हणते की हो, माझ्या शाळेतील मुलामुलींना कोणतीही दुखापत होऊ नये त्याची काळजी घेणं ही माझं कर्तव्य असते. तेव्हा आता रमा आरोहीला विचारते की बाळा तू ठीक आहेस ना? तर आरोही रमाच्या हातामध्ये हात देऊन म्हणते की हो मी ठीक आहे. परंतु अक्षय लगेच आता आरोहीचा हात मागे घेतो आणि तेवढ्यात लक्ष आता रमाचं आहे तर ते समोरच्या मॅडमवर जाते. रमा लगेच आता मॅडम जवळ येते आणि आता मॅडमला वर रागवते आणि म्हणते की सगळ्यात महत्वाचं काय आहे की या कार्यक्रमाची जबाबदारी तुम्ही घेतली होती. तुम्ही मला सांगितलं होतं की सगळं सेफ आहे म्हणून मी तुम्हाला अगदी परमिशन दिली होती. मग हे सर्व काय चाललेले आहे हे बघा. त्यावेळेस जर मी अगदी योग्य वेळी आले नसते तर आज काय झाले असते. तेव्हा आता त्या मॅडम म्हणतात की हे बघा नाही मॅडम, अहो त्याच वेळेस माझा फोन आला होता. तेव्हा रमा अगदी रागावते आणि म्हणते की फोन वाजला म्हणून तुमचं दुर्लक्ष झालं. तर शाळेत आल्यानंतर फोन तुम्ही का बंद ठेवत नसताल? मुळात शाळेत येताना फोन तर बंदच ठेवत जा. एकतर ती पडली असती तर मग काय झाले असते आणि मी तेव्हा काय केले असते. म्हणून रमा आता खूप चिडते आणि हे बघा आपल्या अशा ह्या अगदी हलगर्जीपणामुळे अशा गोष्टीमुळे शाळेचं नाव सुद्धा खराब होऊ शकतं. त्यामुळे हे बघा आज मी तुमची कंप्लेंट अण्णासाहेब यांच्याकडे करणार आहे. तेव्हा आता आरोही लगेच पुढे येते. अक्षय तिला धरत असतं परंतु आरोही ऐकत नाही आणि लगेच ती आता रमाजवळ येते आणि म्हणते की हे बघा मॅडम मला काही झालेले नाही आणि तुम्ही आहात ना माझ्यासोबत, पण प्लीज तुम्ही या मॅडमला रागावू नका प्लीज मॅम प्लीज. तेव्हा मात्र आता त्या दुसऱ्या मॅडम सुद्धा म्हणतात की खरंच मॅडम सॉरी, मी यापुढे नक्की लक्ष ठेवत राहील परंतु माझी कंप्लेंट करू नका प्लीज. म्हणून दोघी आता प्लीज मॅम करत असतात. अक्षय आता हे सर्व बघतो तेव्हा आता आरोही सुद्धा रमाकडे बघत असते आणि रमा आरोहीकडे. त्यावर आता अक्षय लगेच म्हणतो की आरू चल इकडे, मला तुझ्याशी बोलायचं आहे, चल बरं. तेव्हा आरोही अक्षय जवळ येते. तेव्हा आता अक्षय आर्थाला आवाज देतो. आता जेव्हा आर्था पुढे येते तेव्हा आता रमाचा जीव आणखीनच तुटतो आर्था आणि आरोहीला एकत्र बघून. तेव्हा लगेच रमा अगदी डोकावून बघत असते कारण आता अक्षय हा आरोही आणि अर्थाला तेथून घेऊन जात असतो. तेव्हा आता अक्षय हा जरा बाजूला आल्यानंतर आरोही म्हणते की बाबा अरे सांग ना मी कशी दिसते, प्लीज तू चिडू नकोस. तेव्हा आता अक्षय थोडासा रागवतो आणि म्हणतो की हे बघ लाडीगुडी लावू नकोस, सांग बरं तुला हा ड्रेस कोणी घातला ते. त्यावर आता आर्था लगेच म्हणते की काका अरे तिला हा ड्रेस मी घालून दिला. तेव्हा अक्षय म्हणतो की याचा अर्थ तुला माहिती होते. तर आर्था म्हणते की हो, मग तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात बरं? का तुम्ही खोटं बोललात? का माझ्यापासून इतकं सगळं मोठं तुम्ही लपवलं होतं? मला नव्हतं माहिती की तुम्ही खरंच खोटं बोलायला लागलात म्हणून. आणि आर्था हे बघ अगं तू लहान नाही तू मोठी आहे आणि ज्या स्पर्धेमध्ये हिला लागू शकतं असे कोणत्याही ठिकाणी तिला जाऊन देत नाही हे तुला माहिती नाही का? आणि जर तिला जखम झाली तर ती जखम पटकन बरी होत नाही. मग तरी सुद्धा तुम्ही का खोटं बोललात बरं? परत आर्था म्हणते की सॉरी काका, आरोहीची यात काही चूक नाही रे. ती फक्त इतकं म्हणाली होती की बाबाला आपण हे सर्व सांगायचं नाही, त्यासाठी हे सर्व सरप्राईज असेल. आणि हे बघ अगं म्हणजे आरोही मला सांगावंसं वाटलं होतं आणि काका खरंच मला तुम्हाला सांगावंसं वाटले होते. तर आरोही म्हणते की अच्छा म्हणजे तू माझं प्रॉमिस तोडणार होती. तर त्यावर आता लगेच अक्षय म्हणतो की वा वा खरंच तुमचं छान सुरू आहे. तर खोटं बोलतात, माझ्यापासून गोष्टी लपवतात आणि वर प्रॉमिस सुद्धा देतात की यांना सांगायचं नाही म्हणून. आता अक्षय चिडतो. अक्षय म्हणतो की हे बघ आरोही मला हे अजिबात आवडलं नाही. कशाला तू अगदी त्यात स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आणि या थरावर थर चढून दहीहंडी फोडायची. जर तू पडली असती तुला लागली असते तर मग काय केलं असतं? आणि हे बघ आरोही आर्था मी तुम्हाला आतापर्यंत काय सांगितलं होतं की खोटं बोलायचं नाही म्हणून. लहानपणापासून आम्ही तुम्हाला हेच सांगतो की काही जर तुम्हाला करायचं असेल तर आम्हाला सांगत जा, घरातील मोठ्या माणसांना विचारत जा, आई वडिलांना सांगावं, त्याशिवाय कोणतीही विचारल्याशिवाय गोष्ट करायची नाही. हे बघा जर तुम्हाला लागले, जर तुम्हाला कोणी फसवले तर मग काय करायचं? आणि मी तुम्हाला सांगितलं आहे ना की सगळं काही अगदी मला येऊन सांगायचे म्हणून. आणि हे बघा उद्या जर तुम्ही असे न सांगता कुठे बाहेर गेलात आणि तुम्हाला कोणी फसवले, उचलून नेले तर मग आपण काय करायचे? त्यामुळे मी तुम्हाला त्यासाठी कायम हे सांगत असतो, मला सांगत जा. आणि जर तुम्ही उद्या अडचणीत असताल तर मग कोण येणार धावून तुमच्यासाठी? आम्हालाच यावं लागेल ना, आम्हीच येणार ना. त्यामुळे हे बघा मी तुम्हाला आज जे काही समजून सांगतो ते लक्षात ठेवा आणि यापुढे मात्र तुम्ही काही आमच्यापासून लपवताल का? तेव्हा आता लगेच आर्था म्हणते की सॉरी काका आणि आरोही सुद्धा म्हणते की सॉरी बाबा.
तेव्हा आता अक्षय रागावलेलाच असतो. अक्षय म्हणतो की हे बघा, मी तुमचं सॉरी वगैरे काही ऐकून नाही घेणार, त्यामुळे तुम्ही आता घरी चला. आणि तेवढ्यात आरोही आणि आर्था अक्षय हाताला धरून त्यांना घरी घेऊन जात असतो. तर आरोहीच्या पायातील एक जी काही पैंजण आहे तर ते पैंजण खाली निष्ठून पडते. तेव्हा आता रमा हे सर्व बघते आणि अक्षय त्यांना घेऊन जात असतो. तेव्हा आता रमा ही आरोहीला आवाज देते की तिच्या पायातील पैंजण एक अगदी खाली पडलेला आहे म्हणून. परंतु अक्षय त्यांना घेऊन जातो तर रमा आता पैंजण लगेच उचलून घेते आणि आरोहीचं पैंजण म्हणजे माझ्या मुलीचं पैंजण म्हणून रमाला खूप आनंद होतो. आरोही माझी मुलगी असं त्या पैंजणकडे बघत ती आता खोशून म्हणत असते. त्यानंतर आता इकडे इरावती मात्र आता त्या मुलीला फोन करते, कारण आता इरावती जवळ तिचा तो व्हिडिओ असतो. त्यामुळे आता शेवटी इरावती जे काही सांगेल तर ते आता ह्या मुलीला ऐकावेच लागते. म्हणून इरावती तिला फोन करते आणि आता फोन करून म्हणत असते की मी तुला एक फोटो पाठवलेला आहे, तो फोटो बघून घे. तेव्हा आता ती मुलगी तो फोटो बघते आणि विचारते की हा कोण आहे, आता याचं नाव काय आणि ह्या मुलाचं काय आता. तेव्हा आता इरावती म्हणते की नाव गाव काय, खूपच प्रश्न विचारते ग तू, आणि हे बघ त्याचं नाव अक्षय आहे. तर आता ती मुलगी म्हणते की मग त्या अक्षय नावाच्या मुलाचं मला काय करायचं आहे. तेव्हा आता इरावती म्हणते की त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं, त्याला आपलंसं करायचं, त्याच्यावर जीव लावायचास. आणि मी तुला सांगितलं ना हे सगळं काही सोपं आहे तर, आणि जर म्हटलं तर खूप कठीण आहे, कारण त्याचा जीव आहे फक्त त्याच्या मुलीवर, फक्त त्याच्या मुलीवर म्हणजे आरोहीमध्ये. आणि तू फक्त आता त्या आरोहीला जीव लावायचा आणि फक्त तू आरोहीला अगदी प्रेम करून आपल्या अक्षयला जाळ्यामध्ये ओढून घ्यायचं. जर तू आरोहीवर खूप प्रेम केले तर अक्षय नक्की तुझ्यावर खुश असेल आणि या कामाचे तुला म्हणशील तितके पैसे मी तुला देईल. आणि कसं काय कधी कशामुळे या फालतू प्रश्नामध्ये तू जायचं नाहीस. मी तुला जे सांगेल ते तू करायचं. त्यामुळे आता मी तुला जे काही सांगत आहे ते अगदी लक्षपूर्वक ऐकून घे आणि तसे तुला करायचे आहे. म्हणून इरावती तिला तिच्या प्लॅन बद्दल सांगते. तेव्हा आता ही मुलगी इरावतीचं ऐकायला तयार होते आणि आता इरावती सगळं काही सांगितल्यानंतर विचारते की आले का तुझ्या लक्षामध्ये. तेव्हा आता ती मुलगी म्हणते की ओके, आणि आता इरावतीचं काम करायला ती शेवटी तयार होते. तर इरावतीला खूपच आनंद होतो, कारण इरावतीने आता अक्षय आणि रमा या दोघांमध्ये फूट पाडण्यासाठी आणखीन एक प्लॅन करण्याचं ठरवलेले असते. आता इकडे आरोही आणि आर्था अक्षय सोबत घरी आलेले असतात, परंतु अक्षय खूपच चिडलेला असतो. तेव्हा आता आरोही अर्थाला विचारते की अगं, आपण बाबाला कसं खुश करायचं, तो तर आपल्यावर खूप असा चिडलेला आहे. त्यावर आता आर्था म्हणते की अगं आरोही, मी तुला सांगितलं होतं ना बाळा, आपण असं आता काकांशी खोटं बोलायला नको होतं ग. त्यावर आता आरोही म्हणते की अगं, जर आपण बाबांना सांगितलं असते तर त्यांनी मला दहीहंडी फोडण्यासाठी परमिशन दिलीच नसती. त्यावर आता आर्था म्हणते की अगं पण हे बघ, जरीही आता म्हणजे बाबा हे अगदी रागावलेले आहे तर त्यांची काळजी सुद्धा बरोबरच होती. आणि हे बघ आता आपण काय करायचं सांग बरं. तेव्हा आता आरोही म्हणत असते की खरंच माझी त्याच्याशी कट्टी आहे आणि खरंच आता तो खूप चिडलेला आहे, काय करणार आहे आपण. आर्था म्हणते की अगं हे बघ, बाबाला असं चिडवायचं नाही आणि रागवायचं सुद्धा नाही, कारण आता काका खूप चिडलेले आहेत. अगदी प्रेमाने आपण त्यांना समजवण्याचा प्रयत्न करायचं, असं नाही म्हणायचे. आणि तेवढ्यात आता एक माणूस आहे तर तो तोंडाला रुमाल वगैरे मास्क घालून तेथे अगदी त्या गेटच्या बाहेर आलेला असतो आणि तो खिडकीतून मात्र आता आरोहीला बघत असतो. आता हा सगळा इरावतीचा प्लॅन असतो. आता जो माणूस इरावतीने पहिल्यांदा पैसे देऊन आता आरोहीला किडनॅप करण्यासाठी सांगितले होते, तोच माणूस आता हा तोंडाला मास्क घालून तेथे आलेला असतो. तेव्हा आता आरोही आणि आर्था आत जायला निघतात, परंतु तो माणूस तेथे येतो आणि थांब असं आरोहीला म्हणतो. आणि आता आरोही आणि आर्था बिचाऱ्या खूप घाबरतात. तेव्हा तो माणूस आरोहीला उचलतो तर आरोही आणि आर्था खूप रडत असतात. आणि आता तो माणूस उचलून आरोहीला घेऊन जात असतो तर आर्था ही जोरात काका असे ओरडत असते आणि आरोही बाबा बाबा करत असते. तेवढ्यात आता ही जी काही इरावतीने पैसे देऊन बोलवलेली मुलगी आहे तर त्या मुलीला घरात घेण्यासाठी आणि अक्षयचा आणि आरोहीचा तिच्यावर विश्वास बसण्यासाठी आता हे सर्व नाटक असते. तर तेव्हा आता ती लगेच मध्ये येते आणि त्या गुंडाला मारते आणि आरोहीला सोडवते. तेव्हा आता आरोही आणि आर्था खूप अगदी बाबा बाबा करत ओरडत असतात. त्या बिचाऱ्या खूप घाबरलेल्या असतात. तेव्हा आता इरावतीची ही जी मुलगी आहे तर ती त्या गुंडाबरोबर 2 हात करण्याचा प्रयत्न करते आणि हे सर्व नाटक असते. तर तेव्हा आता तो गुंड अगदी ही मुलगी त्याला मारत असते आणि तो तेथून पळून जातो. तेवढ्यात अक्षय धावतच येतो. आता मात्र
आर्था आणि आरव खूप घाबरलेले असतात. अक्षय विचारतो की काय झाले. तेव्हा आता आर्था सांगते की काका, आरव एक असा माणूस होता, तो मास्क घालून आला होता आणि तो आरवीला घेऊन जात होता. तेव्हा आता अक्षय म्हणतो की तुम्ही कोण आहात. तेव्हा ती मुलगी आता म्हणायला सुरुवात करते आणि अक्षय परत त्या गुंडामागे धावायला प्रयत्न करत असतो की नक्की तो कोण होता. ते इकडे तिकडे डोकावून बघतो आणि परत मागे येतो आणि विचारतो की कोण होता तो. आणि तो ह्या मुलीवर खूपच चिडतो की तुम्ही कोण आहात, तुम्ही आत कशाला आलात. तेव्हा आता लगेच ही मुलगी म्हणजे सांगते की हे बघा, ऍक्च्युली मला इरावती मावशीने इथे पाठवले, मी त्यांच्या फ्रेंडची मुलगी आहे तर, आणि मला असं कळलं होतं की या घरामध्ये आता केअर गिव्हरची गरज आहे, त्यामुळे आता मात्र ऍक्च्युली मी तुम्हालाच भेटण्यासाठी आले होते. मी बघितलं की आता एक माणूस त्या मुलीला उचलून नेत होता आणि त्या माणसाची आणि माझी झटापट झाली आणि तुमच्या मुलीला मी त्या माणसापासून वाचवलं. तेव्हा आता हे सर्व ऐकून अक्षय म्हणतो की अच्छा, म्हणजे त्या तर तुम्ही आहात तर. तेव्हा आता ही मुलगी खोटं बोलते आणि हो असं म्हणते. तेव्हा आता लगेच आपला हात अक्षय समोर धरते आणि ओळख करून देते की मी मालविका. तर ह्या मुलीचे नाव आता मालविका असते. परंतु अक्षय मात्र आता ह्या मालविकाच्या हातामध्ये हात देत नाही. तो अगदी नमस्कार करून म्हणतो की हो मी अक्षय, आणि खरंच थँक्यू की तुम्ही या म्हणजे माझ्या मुलीचा जीव वाचवला ते. आणि हे बघा, मला माझ्या आत्याने सांगितलं होतं की तुम्ही मला येऊन भेटणार आहात ते, परंतु हे मी तिला क्लिअरली सांगितलं होतं की मला कुणाला असं कामावर नाही ठेवायचं, त्यामुळे आता मी तुमच्यासमोर हात जोडतो की तुम्ही आलात तरी चालेल आणि खरंच थँक्यू. त्यावर आता अक्षय आतमध्ये जायला निघतो, परंतु आता ही मालविका म्हणते की अक्षयजी अहो ऐकून घ्या. तेव्हा आता अक्षय थांबतो आणि हे बघा अहो, म्हणजे ह्या वयामध्ये मुलांना दिशा वगैरे नाही मिळत, त्यामुळे हे बघा मला अशा मुलांना दिशा दाखवायला फार असं आवडतं, त्यांना समजून घेण्यासाठी फार असं आवडतं. त्यामुळे हे बघा, जर तुमची इच्छा नसेल तर मी येथे नाही अगदी बळजबरीने हे काम करू शकत. थँक्यू म्हणून आता ती अगदी जाण्याचं नाटक करते. तेव्हा ती आता निघणार, तोच लगेच अक्षय तिला थांबा असे म्हणते. मालविकाला तर तेच हवं असतं, कारण आता इरावतीने तिला जे सांगितलेले आहे ते तिला करायचे असते. तेव्हा आता मालविका लगेच थांबते. अक्षय आता परत मालविकाला म्हणतो की थँक्यू सो मच, तुम्ही माझ्या मुलीचा आज जीव वाचवला, तिला मदत केली, खरंच त्याबद्दल खूप थँक्यू. परंतु कसं आहे की हे बघा, मला असं वाटत होते की माझ्या ह्या दोन मुली माझ्यापासून काही लपवत नाही आणि मला त्या सर्व काही सांगतात, माझ्याशी त्या खोटं बोलत नाही. परंतु आता मात्र त्यांच्या ह्या वागण्यावरून मला असं वाटायला लागले की त्या माझ्याशी खोटं बोलतात आणि माझ्यापासून काहीतरी लपवतात. परंतु आत्या मला जे म्हणाली ते अगदी खरं आहे. तर तेव्हा आता मालविकाला तर तेच हवं असतं. शेवटी तिला आता अक्षयच्या जवळ येण्यासाठी हा प्रयत्न करायचा असतो इरावतीच्या सांगण्यानुसार. त्यानंतर आता इकडे लगेच रमा आता ते पैंजण आहे आरोहीचं, तर ते पैंजण आपल्या हातात घेऊन सारखं एकटक त्याच्याकडे बघत असते. तेव्हा आता तिला तो क्षण आठवतो की जेव्हा आरोहीच्या पायातील ते पैंजण खाली पडले आणि ती तेथून अक्षयसोबत निघून गेली ते, आणि ते रमाने उचलले. हे सर्व रमाच्या डोळ्यासमोर सारखं तेच येत असते. तेव्हा रमाला आता जे काही परी बनून आता ती आरोहीच्या समोर गेलेली असते आणि आरोही तिला आई म्हणून, मेरी परी म्हणून अगदी मिठी मारलेली असते. ते क्षण आता रमाच्या डोळ्यासमोर येतात आणि जेव्हा आता आरोहीच्या तिने छान असे 2 वेण्या घालून दिलेल्या असतात, आरोहीला त्या 2 वेण्या फारशा आवडतात. ते बघून रमाला खूप आनंद होतो. हे सगळे क्षण रमाच्या डोळ्यासमोर येत असतात. तेव्हा आता एका मुलीबरोबर जेव्हा तिचं भांडण झाले होते तर आरोही सॉरी म्हणायला तयार नव्हती. तर आता रमा तिला प्रेमाने समजावलेले असते की हे बघ आरोही, जर मी तुझी आई असते तर तू तिला म्हणजे मी तुला सांगितलं असतं की तू त्या मुलीला सॉरी म्हणून, तेव्हा तू म्हणली असते की नाही. तर आरोही आता ऐकते आणि लगेच त्या मुलीला सॉरी म्हणते. हे सगळं काही आता रमाला आठवत असतं की आपली मुलगी खरंच आपलं किती ऐकत होती. त्यानंतर मात्र आता जे काही साईने तिला गिफ्ट दिलेलं आहे तर ते गिफ्ट आता ती बघत असते आणि साई मात्र जे काही ते गिफ्ट दिलेले आहे ते क्षण आता रमाच्या डोळ्यासमोर येतात. एकीकडे आरोहीचं पैंजण आणि एकीकडे आता साईने ते दिलेलं गिफ्ट. तेव्हा आता आरोह म्हणजे रमा ते बघत असते आणि म्हणते की हा फक्त एक दागिना नाही, तर हा साईंचा माझ्यावर असणारा विश्वास, त्यांचं प्रेम आहे, त्यांच्या निस्वार्थ भावनेचं हे प्रतीक आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्या वाईट काळात त्यांनी माझी साथ दिली, त्यांनी मला समजून घेतलं आणि त्यांच्यासोबत माझं भविष्य आहे, एक शांत आणि समाधानी आयुष्य आहे. परंतु तरी सुद्धा मला तिकडे अगदी बघावंसच वाटत नाही. परंतु हे पैंजण मात्र माझ्या भूतकाळातील एक अगदी सुंदर बंधन आहे. तर माझ्या आयुष्यात
आयुष्यातील जो भाग आहे की त्याला मी मागे सोडून आले होते, ज्या मुलीला मी माझ्यापासून दूर ठेवलं, आज ती मुलगी माझ्या समोर येऊन उभी राहिली, मला ती आई म्हणून हाक मारते आणि तिला मी तिच्या आयुष्यामध्ये हवी आहे। माझी आरोही, माझी मुलगी, ती मला आई म्हणून स्वीकारायला तयार आहे। माझा वर्तमान, माझी खरी ओळख, एका बाजूला माझं भविष्य आहे आणि दुसऱ्या बाजूला माझा वर्तमान। मला खरंच कळत नाही की नक्की मी यातून काय अशी निवड करू। माझं मन तर मला सांगतं की तू साईंच्या जवळ राहा, कारण त्यांनी मला आधार दिला होता आणि अण्णासाहेबांचं सुद्धा सगळं काही ऐकावं, कारण कोणीही माझ्या बरोबर नसताना ते माझ्या बाजूने उभे राहिलेत। परंतु माझ्यातील आई मला हे सांगते की तू तुझ्या मुलीकडे जा, आरोहीकडे जा म्हणून, आरोहीची निवड कर म्हणून। आणि माझं भविष्य एका व्यक्तीवर अवलंबून आहे आणि माझा वर्तमान माझ्याच भूतकाळातून आलेल्या एका नात्यात गुंतलेला आहे। म्हणून आता रमा ते पैंजण आपल्या अगदी हृदयाशी घट्ट धरते आणि हा सगळा विचार ती करत असते। आणि परत आता साईने जे काही गिफ्ट दिलेलं आहे तर ते गिफ्ट उचलून घेते आणि त्याकडे बघत आता दोन्ही आता पैंजण आणि ते गिफ्ट एकमेकांकडे बघत असते। आणि माझं आयुष्य आता एका वळणावर आलेलं आहे तर जिथे प्रत्येक निर्णय मला एकटं पाडणार आहे। तर जर मी माझ्या मुलीला स्वीकारलं तर साई आणि अण्णासाहेब हे दुखावले जातील आणि जर ह्या दोघांना मी स्वीकारलं तर परत माझ्या मुलीला माझ्याशिवाय जगावं लागेल। देवा, आता तूच सांग की नक्की मी काय करू ते। आता रमाला खरंच खूप टेन्शन येते। ती विचार करत असते की आता ह्या सगळ्यातून काय निवड करायची, नक्की आता काय असा निर्णय घ्यायचा। आरोही पासून जर लांब गेले तर मात्र आता आरोही दुखावेल आणि साई आणि अण्णापासून हा निर्णय घेऊन मी आरोहीला अगदी स्वीकारलं तर मात्र आता मी एकटी पडेल। तेव्हा नक्की आता हे सगळ्याचा काय ते विचार करू असं विचार करत असते। तेव्हा आता रमाचे डोळे भरून येतात आणि मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये रमा आता अक्षयला भेटायला येते आणि अक्षयला म्हणते की हे बघा, आरोही माझी मुलगी आहे, मला तिच्यासोबत वेळ घालवायचा आहे। तेव्हा मात्र आता अक्षय हा गाडी घेऊन घरी निघालेला असतो। आरोही विचारते की अरे बाबा काय होते, गाडी का चालू होत नाही। अक्षय म्हणतो की अगं बाळा, गाडी चालू नाही होत। तेव्हा आता रमा लगेच म्हणते की अहो माझी गाडी आहे, आता तुम्ही माझी गाडी नेऊ शकतात। तेव्हा आता लगेच आरोही म्हणते की हे बघा मॅडम, तुम्ही पुढे बसा, मी तुमच्या मांडीवर बसे। तेव्हा मात्र आता लगेच रमा ही तिच्या गाडीमध्ये बसते, आरोहीला आपल्या मांडीवर घेते आणि अक्षयला मात्र आता ती गाडी चालवायला सांगत असते। तेव्हा अक्षय गाडी चालवायला बसायला येणार तोच लगेच अक्षयला राग येतो। आता अक्षय स्वतःला म्हणतो की म्हणजे आता मी हिची गाडी चालवायला सुद्धा बसणार आणि आता हिच्या हातचा नोकर सुद्धा मी आहे आणि आता मात्र मला पुन्हा ही नोकरासारखंच काम करायला लावते। म्हणून अक्षय चिडतो आणि परत गाडी चालवायला बसतो आणि आता लगेच आरोही म्हणते की सीट बेल्ट। तेव्हा अक्षय चिडतो, अक्षय म्हणतो की तुला येत नाही का, मी तुला किती वेळेस शिकवले। तेव्हा मात्र आता म्हणजे अक्षय सीट बेल्ट लावतो आणि आता रमाचा हात आणि अक्षयचा हात एकमेकांना लागतो। तेव्हा आता अक्षय हा आरोही समोर म्हणतो की मॅडम हे बघा, तुमची पर्स मागे घ्या। तेव्हा आता अक्षय आपल्या हाताने त्या दोघींना सीट बेल्ट लावतो। तर आता आरोही म्हणते की बाबा, अरे चल रे भोपळ्या टुन्नुक टुन्नुक। तेव्हा आता अक्षय आणि रमा या दोघांना फारच हसायला येते आणि ते खूप हसत असतात आरोहीकडे बघून। आता खऱ्या अर्थाने आज हे त्रिकोणी कुटुंब आपल्याला एकत्र आनंदाने बघायला मिळते। तर मित्रांनो, असेच आता मालिकेंचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।